श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 453। निंबाथळी कैवल्यदान जाहीर। ही लीळा गणपत मठीची। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर झाला। नंतर सर्वज्ञ फिरायला पीठ जयच्या देवळात गेले। केदारनाथ देवळाच्या नेतृत्वेकडे व पीठ जयच्या पश्चिमेकडे लिंबाचे झाड होते। त्या लिंबाच्या झाडाखाली सर्वज्ञ आसनावर बसले। त्या दिवशी सोमवती अमावस्या होती म्हणून पुष्कळ लोक आलेले होते। सोमवारीला खूप गर्दी झालेली होती। कोणी स्नान करीत होते, कोणी स्तनपन करीत होते, कोणी दानाचे पुण्य करीत होते, कोणी पिंड प्रदान करीत होते। असे सगळे सर्वज्ञांनी पाहिले। जवळ सारंग पंडित होते। सर्वज्ञ म्हणाले, पांड्या, जाणता का हे सर्व इहलौकिकासाठी की परलौकिकासाठी? ते म्हणाले, जीजी, इहलौकिकांसाठी कशाला करीत असतील, हे सर्व परलौकिकांसाठी। जीजी, सर्वज्ञ म्हणाले, या सर्वांमध्ये कोण आहे परलौकिकांसाठी? हे काय जी? मग सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, जा हो असे म्हणा, एक कैवल्यदानी आले आहेत, ते घाईघाईने कैवल्यदान देत आहेत। हो जी। मग भट्टोबास गेले, या लोक हो, एक कैवल्यदानी आले आहेत, ते घाईघाईने कैवल्यदान देत आहेत हो। परंतु कोणी त्यांच्याकडे पाहायलाही तयार नव्हते। अरे, नेहमी संसार सागरात बुडालेले लोक हो, एक कैवल्यदानी आले आहेत, ते घाईघाईने कैवल्यदान देत आहेत हो। परंतु कोणी पाहायलाही तयार नव्हते। असे भोगावती ते चक्रपाणी पर्यंत गेले, परंतु भट्टोबासांकडे कोणी पाहिले देखील नाही। मग सर्वज्ञांजवळ आले, दंडोते घातले, श्रीचरणा लागले। भट्टोबास म्हणाले, जीजी, मी दोन्ही काठाने मोठ्या आवाजात म्हणत गेलो, परंतु माझ्याकडे कोणी पाहिलेही नाही। एकाचे म्हणणे, एक वृद्ध आला, त्याला सर्वज्ञांपासून अकृत्रिम आनंदाचा संचार झाला। मग सर्वज्ञ म्हणाले, पांड्या, तुम्ही कसे म्हणता हे सर्व परलौकिकांसाठी? हे तर सर्व पोटभरू व विषयपरायण। यावर ते गप्पच राहिले। मग सर्वज्ञ मठाकडे गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।